अजित पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राजकीय नेते, आज सकाळी बारामतीतील विमान अपघातात मृत्यू पावले आहेत, अशी माहिती विविध माध्यमांनी दिली आहे. अपघात बारामती विमानतळाजवळ विमान लँडिंगच्या प्रयत्नात झाला. विमानात आग, धूर आणि तुटलेली विमानी अवशेषे दिसली आहेत. घटनास्थळी आपत्कालीन बचाव कार्य सुरू आहे. पण तिथे कोणताही जिवंत राहिला नाही असे DGCA, डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन ने पुष्टी केली आहे. अजित पवार सोबत 4 ते 5 इतर लोक, स्टाफ व क्रू सदस्य विमानात होते आणि सर्वांचा मृत्यू झाला आहे. अपघाताशी संबंधित व्हिडिओ फुटेजमध्ये विमान लँडिंगच्या अगोदर खराब परिस्थितीत जमीनवर आदळताना दिसते अशी दृश्ये समोर आली आहेत.